अध्यात्म मार्गामध्ये आपल्या साधकांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे लैंगिक इच्छेचा. होय, हे थोडंसं असं होतं, की त्यांना मनामध्ये गिल्ट वाटतं किंवा ह्या लैंगिक इच्छा येत असतील तर आपण अध्यात्मातले भक्तिमार्गातले योग्य नाही असं त्यांना वाटत असतं. साधक म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय. पण खरं सांगू का, लैंगिक इच्छा उत्पन्न होणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती आपण बदलू शकत नाही. अध्यात्म कधी त्याचा द्वेष करायला सांगितलेला नाही आहे, तर त्याच्यावर विवेक ठेवून विवेकाने नियंत्रण ठेवायला सांगितलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात ना, ज्या माणसाने स्वतःचं मन जिंकलं ना, की तो जगही जिंकतो. एनिथिंग इन एक्सेस इज लस्ट असं म्हणतात. अर्थात वासना मनावरती राज्य करायला लागली, की त्याचं नुकसान होतं. म्हणून विवेक ठेवणं महत्त्वाचं आहे. नामस्मरण, सत्संग आणि चांगले विचार मनाला योग्य दिशा देतात. त्यामुळे इच्छा नष्ट करायची नाही, तर त्या इच्छेला योग्य असा मार्ग द्यायचा. तेच खरं ब्रह्मचर्य आहे. त्यामुळे लैंगिक इच्छा उत्पन्न होणं याच्यामध्ये कुठलाही गुन्हा नाही आहे. फक्त त्याला आपण योग्य मार्ग द्यायचा आहे आणि त्याच्यावरती योग्य ते आणि योग्य तेवढं नियंत्रण द्यायचं आहे.